Okay, good morning student. Today we will discuss new point of stereochemistry. आपल्याला आज स्टेरिओकेमिस्ट्रीचा नवीन पॉइंट बघायचा आहे. आता स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये काय असतं, कुठलाही एखादा मॉलिक्यूल त्याची ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला त्या स्टेरिओकेमिस्ट्रीमध्ये बघायची आहे. बरोबर आहे. आता पहिले बघायचं आपल्याला व्हॉट इज ऑप्टिकल आयसोमर. ऑप्टिकल आयसोमर कशाला म्हणायचं, व्हॉट इज मीन बाय आयसोमर. आयसोमर कशाला म्हणतो आपण, दॅट इज अ कुठलाही काय कंपाऊंडचा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तसा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो परंतु स्ट्रक्चर कसं असतं, डिफरंट असतं. त्याला म्हणतं दॅट इज अ आयसोमर. बघा आता ऑप्टिकल आयसोमरमध्ये आपल्याला काय बघायचं, व्हॉट इज ऑप्टिकल आयसोमर. आयसोमर दॅट आर मिरर इमेज ऑफ इच अदर अँड दॅट आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. कुठलाही एखादा आयसोमर कंपाऊंड कसा आहे, आयसोमर दॅट आर मिरर इमेज म्हणजे कुठलाही एखादा कंपाऊंड घ्या, त्याला जर तुम्ही मिरर इमेजमध्ये टाकला, मिरर म्हणजे आपण जसं उलटं दिसतं आहे की नाही, असा हा बागचा हा उलटा भाग दिसतो. बरोबर आहे. मिरर इमेज ऑफ इच अदर अँड दॅट आर ऑप्टिकली ॲक्टिव्ह. कुठलाही कंपाऊंड तुम्ही जर त्याला मिरर इमेज टाकलं तर तो कसा दिसणार आहे, उलटा दिसणार आहे. दॅट इज ए मिरर इमेज आहे की नाही. इच अदर त्याच्या इच अदर विरुद्ध दिसणार आहे, त्यालाच काय म्हणतं ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स. समजलं. ऑप्टिकली ॲक्टिव्ह कसा, कुठलाही एखादा कंपाऊंड जर मिरर इमेज टाकलं त्याचं काय दिसणार आहे, इच अदर दिसणार आहे, त्याला म्हणतं ऑप्टिकली ॲक्टिव्ह ऑर ऑप्टिकल आयसोमर. आता याच्याच प्रकारे आपल्याला बघायचं व्हॉट इज अ कायरल मॉलिक्यूल. व्हॉट इज अ कायरल मॉलिक्यूल. आता कायरल कशाला म्हणतो, व्हॉट इज मीन बाय कायरल. कायरल इज अ कायरल कार्बन. बघा आता इट इज ऑल्सो कॉल्ड असिमेट्रिक कार्बन. कायरल कार्बन म्हणजे आपण काय म्हणतो, दॅट इज ए असिमेट्रिक कार्बन. असिमेट्रिक म्हणजे कसा, व्हॉट इज असिमेट्रिक, व्हॉट इज सिमेट्री. असिमेट्री, सिमेट्री म्हणजे समान, त्याचे दोन भाग केले तो समान दिसतो, दॅट इज सिमेट्री. असिमेट्री कारण की त्याचे दोन भाग जर केले आपण ते समान नसतात हे की नाही, कारण की कुठल्याही एखाद्या कार्बनला डिफरंट 4 ग्रुप अटॅच असतात. बरोबर आहे. एखाद्या कार्बनला जर डिफरंट 4 ग्रुप अटॅच असेल तो काय झाला, त्याचा कायरल सेंटर झाला. आणि त्याला सेम जर 2 ग्रुप असेल तर तो अकायरल झाला हे की नाही. बघा आता कायरल कार्बन कशाला म्हणतो आपण, इट इज ऑल्सो कॉल्ड असिमेट्रिक कार्बन. कायरल कार्बनची पहिली प्रोसेस काय सांगितली आपण, व्हॉट इज मीन बाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज ए असिमेट्रिक कार्बन. कायरल कार्बन असण्यासाठी पहिले काय करावं लागतं, त्याला असिमेट्रिक कार्बन असावं लागतं. दुसऱ्यानंतर कायरल सेंटर. तसं जो काय कायरल सेंटर कशाला म्हणतो आपण, जो काय मेन कार्बन आहे त्याच्या भोवती सगळे ग्रुप अटॅच आहे, दॅट इज अ कायरल सेंटर. तिसरी आहे स्टेरिओ सेंटर. स्टेरिओ सेंटर म्हणजे देर आर शो डिफरंट ऑप्टिकली ॲक्टिव्ह. तो काय असणार आहे, त्या ठिकाणी डिफरंट त्याची ऑप्टिकली ॲक्टिव्ह दाखवणार आहे हे की नाही. दे शो डिफरंट ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. बघा आता कायरल कार्बनची नोट काय, व्हॉट इज कायरल कार्बनची डेफिनेशन काय सांगते, व्हॉट इज कायरल कार्बन. कायरल कार्बन इज अ sp3 हायब्रिडायझेशन. बरोबर आहे. कायरल कार्बन मध्ये कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन, दॅट इज ए sp3 हायब्रिडायझेशन. बिकॉज एव्हरी कार्बन सिंगल बॉन्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज sp3 hybridization. Every carbon double bond is also called as sp2 hybridization and every carbon triple bond is also called as sp hybridization. समजलं का. 3 हायब्रिडायझेशन कोणताही कार्बन सिंगल बॉन्ड मध्ये कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन असतं, दॅट इज ए sp3. डबल मध्ये sp2 आणि सिंगल मध्ये ट्रिपल मध्ये sp हायब्रिडायझेशन असतं हे की नाही. सगळ्यात पहिलं कोणतं हायब्रिडायझेशन मध्ये, दॅट इज ए sp3 हायब्रिडायझेशन. Carbon whose valency are completed with 4 different group including hydrogen. पुढे काय सांगितलेलं आहे, कार्बन whose valency are completed. कार्बन त्याची व्हॅलेन्सी काय करणार आहे, कंप्लीट करणार. किती काय व्हॅलेन्सी कार्बनची, 4. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4. विथ 4 डिफरंट ग्रुप इन्क्लुडिंग हायड्रोजन. म्हणजे कुठलाही एखादा कार्बन जर पकडला तर त्याच्या सगळे व्हॅलेन्सी काय असणार आहे, कंप्लीट असणार. विथ शब्द काय वापरला, 4 डिफरंट ग्रुपना, वेगवेगळ्या 4 डिफरंट ग्रुपना इन्क्लुडिंग हायड्रोजन. त्याच्यामध्ये काय असणार पाहिजे, हायड्रोजन असला पाहिजे. दॅट इज ए sp3. एव्हरी कार्बन इज ए सिंगल बॉन्ड. समजलं का. कशाला म्हणजे कायरल कार्बन की असा कंपाऊंड का ज्याच्यामध्ये कार्बनला वेगवेगळ्या म्हणजे एका कार्बन सर्किटला वेगवेगळे डिफरंट 4 ग्रुप अटॅच असतात, त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग हायड्रोजन असतो, अशाच ग्रुपला काय म्हणतात, दॅट इज ए कायरल कार्बन. बघा आता स्ट्रक्चर काय झालं, ते स्ट्रक्चर कसं, दॅट इज ए टेट्राहायड्रल. कसं असतं ते, दॅट इज ए टेट्राहायड्रल. आता इथं 2 तुम्हाला एक दिसतात कंपाऊंड आहे की नाही, C2H5 सिंगल बॉन्ड C, च्या खाली इकडं CH3
या साईडला ही जी डॉटेड लाईन दिसते हे की नाही Cl दॅट इज ए वेज, याला काय म्हणायचं वेज, इट इज ए डॉटेड लाईन. तर हा जर आपण कंपाऊंड घेतला हे की नाही, याला जर मिरर इमेजमध्ये टाकलं हे की नाही, मिरर इमेज टाकल्यावर काय होईल, हा Cl इकडे येणार हे की नाही, हा हायड्रोजन इकडे येणार, हे जे दिसतं तुम्हाला हे कोणते येणार आहे उलट दिसणार, आणि हे CH3 कुठे जाणार इकडे जाणार. मग हे एकमेकाचे काय झाले नॉन सुपर इम्पोजेबल, काय झाले नॉन सुपर इम्पोजेबल, बरोबर. ते सरळ दिसतील का, ते एकमेकाच्या उलटे दिसतील. याच प्रोसेसला काय म्हणतात, इज ए इनॅन्शिओमर आर अ कायरल मॉलिक्यूल अँड इट्स नॉन सुपर मिरर इमेज. या प्रत्येकाची मिरर इमेज कशी दिसणार आहे नॉन सुपर इम्पोजेबल. नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे ती उलट्या साईडने दिसणार आहे, उलटी दिसणार आहे की नाही. जसं की आता हे क्लोरीन आणि हा हायड्रोजन या साईडला आला आणि हा CH3 या साईडला गेला, म्हणजे हे एकमेकाच्या सुपर इम्पोजेबल झाले का नाही आहे, हे काय झाले एकमेकाच्या नॉन सुपर इम्पोजेबल. आता यातला कायरल सेंटर कोणता आहे, हा कायरल, हा कार्बन, बरोबर आहे. आता याला आपण कायरल कार्बन का म्हणणार आहे, कारण की या कायरल कार्बन सेंटर हा C2H5 ग्रुप वेगळा ग्रुप आहे, हा CH3 वेगळा ग्रुप आहे, हा हायड्रोजन वेगळा ग्रुप आहे, हा क्लोरीन सुद्धा वेगळा ग्रुप आहे. म्हणजे या कार्बनला वेगवेगळ्या प्रकारचे 4 डिफरंट ग्रुप काय झाले याच्यामध्ये अटॅच झालेले आहेत. अशाच प्रकारच्या कार्बनला काय म्हणतात दॅट इज ए कायरल कार्बन. आणि हा जर कायरल कार्बन जर आपण याला या स्ट्रक्चरला जर आपण मिरर इमेजमध्ये टाकलं तर हे कसे दिसणार आहे दॅट इज ए नॉन सुपर इम्पोजेबल दिसणार आहे. आणि यालाच काय म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड ॲज ए इनॅन्शिओमर. म्हणजे हा कंपाऊंड कसा झाला दॅट इज ए ऑप्टिकली ॲक्टिव्ह. ऑप्टिकली ॲक्टिव्ह म्हणजे प्रत्येक कायरल कंपाऊंड किंवा प्रत्येक कायरल कसा असतो हा ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतो. म्हणजे ज्या अर्थी आपण याला मिरर इमेज टाकलं याचं कसं दिसणार आहे दॅट इज ए नॉन सुपर मिरर, इट इज अ कायरल मॉलिक्युलर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज इच अदर. समजलं का आपण काय पाहिलं दॅट इज ए ऑप्टिकल आयसोमर कशाला म्हणायचं, व्हॉट इज कायरल कार्बन कशा म्हणतात, व्हॉट इज कायरल मध्ये काय असतं दॅट इज sp3 हायब्रिडायझेशन, त्याच्या 4 व्हॅलेन्सी कंप्लीट असतात हे की नाही, इन्क्लुडिंग हायड्रोजन असतं. आणि त्याच्या जो आपण हा सेंटरचा कार्बन आहे याला काय म्हणतात कायरल, कारण याला 4 डिफरंट ग्रुप अटॅच आहे. आणि याला जरा मिरर इमेजमध्ये टाकला आपण त्याचा शो कसं दिसणार आहे मॉलिक्यूल नॉन सुपर इम्पोजेबल दिसणार आहे. आता याच्या प्रकारचा पुढचा प्रकार पाहायचा आपला दॅट इज व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. बघा आपला आता नेक्स्ट त्याच्यामध्ये पॉईंट आहे व्हॉट इज कायरल कार्बन, नंतर आहे व्हॉट इज ए प्लेन पोलराइज लाईट. हे की नाही, प्लेन पोलराइज लाईट कशाला म्हणते आपल्याला बघायचं. व्हॉट इज प्लेन पोलराइज लाईट, ए रे ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट in which vibration of the radiation wave take place only in one plane is called as plane polarized light. म्हणजे कुठलीही आपण जर मोनोक्रोमॅट लाईट निकोल प्रिझम मधून जर पास केली तर लाईट कशी दिसणार आपल्याला दॅट इज ए वन डायरेक्शन दिसणार आहे की नाही. रेडिएशन वेव्ह टेक प्लेस ओनली वन प्लेन, ते कशी दिसणार दॅट इज ओनली वन प्लेन, ते एकाच प्लेनमध्ये आपल्याला दिसणार आहे. यालाच म्हणायचं प्लेन पोलराइज लाईट. बघून घ्या आता हे आपला हा जो ऑर्डिनरी लाईट आहे हे कसा लाईट आहे ऑर्डिनरी लाईट आहे. आपण या कशामधून पास केलं या निकोल प्रिझम मधून पास केलं. कशामधून पास केलं निकोल प्रिझम मध्ये. आपल्याला दिसणारी लाईट कशी दिसणार आहे दॅट इज ए ओनली वन प्लेन, ते एकाच डायरेक्शनला दिसणार आहे. यालाच काय म्हणायचं दॅट इज ए प्लेन पोलराइज लाईट. समजलं का प्लेन पोलर लाईट कशाला म्हणायचं, ही ऑर्डिनरी लाईट आपण जर निकोल प्रिझम मधून पास केल्यानंतर ते आपल्याला दॅट इज ए ओनली वन प्लेन मध्ये दिसणार आहे, त्याला म्हणायचं प्लेन पोलराइज लाईट. बघा आता त्याच्यानंतर दुसरं काय व्हॉट इज ए ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कशाला म्हणायचं बघा, द फिनॉमिनॉन ऑफ रोटेशन ऑफ द प्लेन ऑफ ए पोलराइज लाईट टुवर्ड right or toward left by the molecule of optically active substance is called optically active. जर आपण या ऑप्टिकली ॲक्टिव्ह मध्ये काय आहे, आपण कुठलाही एखादा मॉलिक्यूल घेतला बरोबर आहे, त्या मॉलिक्यूल आपण काय करणार आहे काय सांगतो द फिनॉमिनन ऑफ रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट है कि नहीं टुवर्ड राइट
or toward left by molecular optically active substance is called as optical activity. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काय असणार आहे, जेव्हा आपण प्लेन पोलराइज लाईट त्या कायरल मॉलिक्यूल किंवा त्या कायरल कंपाऊंडमध्ये जर आपण ते प्लेन पोलराइज लाईट टाकले ते एका साईडला राईट क्लॉकवाईज डायरेक्शनला दिसणार आहे आणि दुसऱ्या साईडला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला दिसणार आहे. बघा आता कसं आहे या ठिकाणी, आता रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट कसं आपलं, आपण सिंपल ऑर्डिनरी लाईट घेतला आहे की नाही, काय घेतलं त्याच्यामध्ये एक ऑर्डिनरी लाईट घेतला, त्याच्यामध्ये कशामधून पास केला आपण, त्याला निकोल प्रिझममधून पास केलं जसं की वरच्या डायग्राम प्रमाणे. पण आपली लाईट कशी दिसणार आहे, दॅट इज ए ओनली वन प्लेन, ते कशी दिसणार आहे, एका प्लेनमध्ये दिसणार आहे. परंतु तेच आपण पीपीएल जर एखाद्या कायरल कंपाऊंडमध्ये टाकले आहे की नाही, कायरल कंपाऊंडमध्ये. आता कायरल कंपाऊंड कोणचा आहे, व्हॉट इज कायरल कंपाऊंड, याच्या अगोदरच्या मध्ये बघितलं आपण की ज्या कार्बनला विथ 4 डिफरंट ग्रुप अटॅच आहे त्याला म्हणचं कायरल आहे की नाही, की ज्याच्यामध्ये ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला शो करता येते आहे की नाही. जसं की आपण त्याला मिरर इमेजमध्ये टाकलं त्याचं कसं दिसणार आहे, नॉन सुपर इम्पोजेबल आहे की नाही. ते कशाला त्याला काय म्हणतो आपण, इनॅन्शिओमर. इनॅन्शिओमर म्हणजे त्याचं प्रतिबिंब आहे की नाही, उलटं दिसणार आहे. मग जर तो कंपाऊंड कसा असताना आपला ऑप्टिकली ॲक्टिव्ह असणार आहे, मग याच्यामध्ये जर आपण प्लेन पोलर लाईट जर पास केले कशामधून, या कायरल कंपाऊंडमधून, तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, काय रे आपल्याला कोणत्या दिसणार आहे, दॅट इज ए क्लॉकवाईज डायरेक्शन. हे कसे डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. त्या क्लॉकवाईज डायरेक्शनला आपण काय म्हणतो, दॅट इज ए डेक्स्ट्रो रोटेटरी आहे की नाही. ते प्लेन जर क्लॉकवाईज डायरेक्शन जर फिरत असेल, रोटेट होत असेल, त्याला काय म्हणतं, डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. त्याचा साईन काय, दॅट इज ए प्लस साईन, आणि कशाला म्हणतात त्याला, डी प्लस साईन म्हणून काय म्हणायचं, दॅट इज ए डी. त्यानंतर दुसरे जे प्लेन आहे आपले ते कसे दिसणार आहे, दॅट इज ए अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हे झाले तुमचे क्लॉकवाईज डायरेक्शन, हे कसे दिसणार, दॅट इज ए अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, त्याला म्हणायचं लिहो रोटेटरी. त्याला काय म्हणायचं, लिहो रोटेटरी. याच्यामध्ये साईन कोणतं आहे, प्लस, तर याच्यामध्ये कोणतं साईन असणार, दॅट इज ए मायनस साईन. याच्यामध्ये डी येतं, याच्यामध्ये काय दिसणार आहे, दॅट इज ए एल दिसणार आहे. समजलं का. ऑप्टिकल ॲक्टिव्ह कशाला म्हणायचं, की जेव्हा आपले पेन पोलराइज लाईट जर आपण एखाद्या अकायरल कंपाऊंडमधून जर पास केले तर त्याचे आपल्याला वेगवेगळ्या 2 डायरेक्शनमध्ये आपले प्लेन पोलर दिसणार. एक दिसणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन, दुसरं दिसणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. याला काय म्हणतं, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. आता ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आपण बघितल्याच्या नंतर आपल्याला काय बघायचं, व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. तर ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स कोणकोणते आहेत, बरोबर आहे. किंवा आपण ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स कशाला म्हणायचं, ए सबस्टन्स हुज मॉलिक्यूल कॅन रोटेट द प्लेन ऑफ पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड एज ॲक्टिव्ह सबस्टन्स. ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स कसे, की जे मॉलिक्यूल आपण प्लेन पोलर लाईटमध्ये काय दिसणार आहे, रोटेट होणार आहे की नाही. ए सबस्टन्स हुज द मॉलिक्यूल कॅन रोटेट द प्लेन ऑफ पोलर लाईट इज कॉल्ड एज ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. एक्झाम्पल इज 2-chloro-butane. आता 2-chloro-butane मध्ये बघा, दॅट इज ए सॉरी the C2H5 आहे, is not a COH. How many carbon, 2 3 4, that is a 4 carbon. याचं नाव काय आहे, दॅट इज ए 2-chloro-butane. आता हा काय झाला, याचा कायरल सेंटर झाला, हा काय झाला, याचा कायरल सेंटर, बरोबर आहे. या कायरल सेंटरला विथ 4 डिफरंट ग्रुप अटॅच असे. आता याच्यामध्ये हा क्लोरीन आहे, हायड्रोजन आहे, CH3, हा C2H5, हा C2H5, हा हायड्रोजन आहे, हा CH3, हा Cl आहे. हे कसे एकमेकाच्या मिरर इमेजमध्ये दाखवलं आपण. कसे दाखवलेला, मिरर इमेजमध्ये दाखवलं. याला काय म्हणतात, इनॅन्शिओमर. याला काय म्हणायचं, इनॅन्शिओमर. मग याचं काय आहे, याचं प्रतिबिंब आहे. म्हणजे कसं आहे, इट इज अ नॉन सुपर इम्पोजेबल. हे कसे झाले, नॉन सुपरी इम्पोजेबल. म्हणजे ज्या अर्थी जर हे ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स कसे आहे, कारण हे कसे कायरल कंपाऊंड आहे की ज्याचा आपण जर मिरर इमेजमध्ये टाकलं ते कसे दिसणार आहे, आपल्याला नॉन सुपर इम्पोजेबल दिसणार आहे. याला म्हणायचं ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. याच्यामध्ये 3 पार्ट कोणकोणते पाहिले आपण. सगळ्यात पहिला प्लेन पोलर लाईट, दुसरा पहिला व्हॉट इज ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, तिसरा पहिला व्हॉट इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स. हे की नाही. प्लेन पोलर लाईटमध्ये काय होतं, की एखादा कोणताही आपण ऑर्डिनरी लाईट जर निकोल प्रिझममधून जर पास केला त्याचे 1 प्लेनमध्ये तुम्हाला आपल्याला सगळे लाईट ते एका प्लेनमध्ये दिसणार आहे. दुसऱ्या ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काय असणार आहे, आपण जर ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझम पास केले तर कसं, एका ओनली 1 प्लेन,
आणि ते जर PPL आपण प्लेन पोलर लाईट जर कायरल कंपाऊंडमधून जर पास केले, एक तर ते तुम्हाला क्लॉकवाईज डायरेक्शनला दिसतील किंवा दुसरं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन दिसतील. दॅट इज क्लॉकवाईज डायरेक्शनला काय म्हणतो आपण डेक्स्टर रोटेटरी आणि अँटी क्लॉकवाईजला म्हणतो लिव्हर रोटेटरी. त्याला याला प्लस साईन D, याला मायनस साईन आणि L. त्यानंतर ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स हुज मॉलिक्यूल कॅन रोटेट द प्लेन पोलर लाईट. असे मॉलिक्यूल ते काय रोटेट करते काय प्लेन पोलर लाईट इज कॉल्ड एज ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स. एक्झाम्पल आपण बघितलं 2-chlorobutyne. याला जर आपण मिरर इमेज टाकलं तर काय असणार आहे इज ऑप्टिकल ऍक्टिव्ह. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स. आपण सगळं महत्त्वाचं व्हॉट इज कायरल कारण व्हॉट इज ऑप्टिकल आयसोमर आणि व्हॉट इज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी व्हॉट इज प्लेन पोलर लाईट ते आपण सगळं आजच्या लेक्चरला बघितलेलं आहे. बाकीचा राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला बघू. ओके.